हॅलो. आवाज कुणाचा चालू असेल तर कृपा करून बंद ठेवा. आवाज कुणाचा चालू असेल तर. नमस्कार, मी विकास कुचेकर, मानवी हक्क संरक्षण जागृती या संस्थेच्या मानवी हक्क कायदा जनजागृती अभियानामध्ये आपल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. गेली अनेक दिवस आपण मानवी हक्कांविषयीची जनजागृती करण्याचं काम आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून करत आहोत. संस्थेच्या ध्येय उद्देशाने आपण काम करत असताना समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपलं योगदान देण्याचा प्रयत्न, समाजाचंही आपण काहीतरी देणं आहोत आणि समाजाचा एक भाग आहोत या दृष्टिकोनातून आपल्याला जे संस्थेच्या ध्येय उद्देशाप्रमाणे काम करता येईल त्या पद्धतीने आपापलं योगदान आपापल्या विभागामध्ये आपण सर्वजण देत आहोत. याच पद्धतीनं गेल्या आठवड्यामध्ये माननीय डॉक्टर धनंजय कुतवळ सरांनी एक मोठा उपक्रम त्यांच्या सुपा भागामध्ये राबवलेला होता. गरीब गरजू रुग्णांना खऱ्या अर्थानं या संकटाच्या काळात ही आरोग्याच्या सुविधा मिळायला हव्यात आणि त्यांनी खऱ्या अर्थानं जनसामान्याला आरोग्याच्या सुविधा मिळून खऱ्या अर्थानं त्यांच्यापर्यंत मानवी हक्कांची मूल्य त्यांच्यापर्यंत पोहोचावीत हाही उद्देश त्याच्या पाठीमागचा होता. आणि या दृष्टिकोनातून धनंजय कुतवळ सरांच्या माध्यमातून बारामती सुपा या भागामध्ये तो कार्यक्रम राबवण्यात आला होता. आरोग्य शिबिर त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये राबवलेलं होतं. तर आपण या आरोग्य शिबिराच्या संबंधाने त्यांनी जो उपक्रम राबवलेला होता बुद्राणी हॉस्पिटल आणि डॉक्टर धनंजय सर आणि आपली संस्था यांनी मिळून तो राबवलेला होता. आपण त्यांच्याकडनं आधी जाणून घेऊया की गेल्या आठवड्यामध्ये तो राबवलेला जो उपक्रम होता या उपक्रमाच्या बाबत त्यांची भूमिका काय होती आणि त्यांना प्रतिसाद कसा मिळालेला आहे. आपण थोडक्यात आधी त्यांच्याकडे जाणून घेऊन मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. घाटे सर, तुमचा माईक चालू आहे, जरा माईक बंद ठेवा. धनंजय सर, आवाज येतोय का माझा तुम्हाला? डॉक्टर धनंजय बहुतेक कदाचित परत डिस्कनेक्ट झालेले दिसत आहेत. नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतोय त्यांना. बोला सर. डॉक्टर धनंजय सर, आवाज येतोय का? कदाचित त्यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाही, ते जॉईन होते, नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. पण डॉक्टर धनंजय सरांनी आणि मला वाटतं दत्तात्रय चव्हाण बारामतीचे सचिव यांच्या माध्यमातून तो कार्यक्रम त्यांनी राबवलेला होता. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून बुद्राणी हॉस्पिटल आणि आपली संस्था मिळून त्या ठिकाणी आरोग्याचं शिबिर तुम्ही राबवलेलं होतं. दत्तात्रय सर, या शिबिराच्या संबंधाने आपल्याला काय वाटतं आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद लोकांकडनं तुम्हाला त्या ठिकाणी मिळाला, याच्यात थोडक्यातली आपली भूमिका त्या संबंधात आपल्याला जाणून घ्यायची आहे. आपण सांगाल? चव्हाण सर. प्रतिसाद मिळाला सर. हा, चांगला प्रतिसाद मिळाला. 10-11 वाजेपर्यंत चांगले लोक आलते तपासणीसाठी. आणि एक मानवी हक्क संरक्षण जनजागृती संघटनेच्या वतीने आम्ही कार्यक्रम राबवतोय असं त्यांना सांगितलेलं होतं. तेव्हा ते वगैरे म्हणजे आपले चष्म्याचे वाटप वगैरे बुधवारी करू असं यांना सांगितलं होतं आम्ही. डॉक्टरांनी सहकार्य केलं त्यांना बरंच. आपल्या सर्वच पदाधिकाऱ्याला सांगू इच्छितो, दत्तात्रय चव्हाण आणि डॉक्टर धनंजय कुतवळ यांच्या नेतृत्वाखाली बारामती सुपा भागामध्ये गेल्या आठवड्यामध्ये आरोग्याचं शिबिर, नेत्र तपासणी, ज्येष्ठांची नेत्र तपासणी हा शिबिराचा कार्यक्रम त्यांनी राबवलेला होता. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर धनंजय यांनी लोकांच्या डोळ्यांची नेत्र तपासणी करून ज्यांना मोतीबिंदू आहे या मोतीबिंदू असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे स्वतः मोफत त्याच्या ऑपरेशन करणार आहेत पुढच्या आठवड्यामध्ये. एवढंच नव्हे, ज्यांची डोळ्यांची तपासणी करण्यात आलेली आहे आणि ज्या ज्येष्ठांना चष्मा लागलेला आहे अशा लोकांना मोफत चष्मे वाटप ते पुढच्या आठवड्यामध्ये त्यांची डोळे तपासणी करून त्यांना उद्या पुढच्या आठवड्यामध्ये ते मोफत
चष्मे त्यांना देणार आहेत. हा कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे. त्याच्यामध्ये काही लोकांचं ऑपरेशन करायची मोतीबिंदूची गरज वाटली तर अनेकांचे ऑपरेशन त्या ठिकाणी कालच्या आरोग्य तपासणीमध्ये झालेले आहेत. नेत्र तपासणीच्या दृष्टिकोनातून आणि त्यांची मोतीबिंदूचे ऑपरेशन ही काही लोकांचे पुढच्या आठवड्यामध्ये ते करणार आहेत. याचबरोबर ती ज्या लोकांची नेत्र तपासणी झालेली आहे आणि ज्यांना चष्मेची आवश्यकता आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना ते मोफत चष्मेही पुढच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी देणार आहेत. हा उपक्रम त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी राबवला. संस्थेच्या वतीनं डॉक्टर धनंजय कुतवळ सर आणि दत्तात्रय चव्हाण यांचं मी अभिनंदन करतो. संस्थेच्या ध्येय उद्देशाने सामाजिक जाणीव म्हणून त्यांनी केलेलं काम अतिशय अनमोल आणि खऱ्या अर्थानं समाजाला दृष्टी देणारं ते काम होतं. याचबरोबर ती आजच कालच आपल्या संस्थेच्या वतीनं पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं आपल्याला कल्पना आहे की गेल्या आठवड्यामध्ये वटपौर्णिमा साजरी करण्यात आली होती आणि वटपौर्णिमा साजरी झाली म्हणजे आपल्याला कल्पना आहे की वटपौर्णिमेच्या निमित्तानं वडाची पूजा केली जाते आणि वडाची पूजा करत असताना महिलांच्या वतीनं जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून त्याच्या पाठीमागे ती दोरा गुंडाळला जातो आणि या दोऱ्यामुळं अनेक वडांच्या भोवती मोठा दोऱ्यांचा साठा तयार होतो. याच्यामुळं जर तो साठा काढला नाही तर दोरा तसाच त्याच्या भोवती राहिला तर त्या वडाच्या झाडाला वाळवी लागते, कीड लागते आणि त्याच्यामुळं ते झाड कधी कधी मरण अवस्थेत पण जातं. अशा अनेक ठिकाणी होतं. एवढाच नव्हे त्याच्यातून दुर्गंधी घडण्याचा, तिथं मच्छर होण्याचा असा अनेक प्रकार त्या ठिकाणी होतात. वास त्या ठिकाणचा येतो आणि तिथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं माननीय संचालक अण्णा जोगदंड यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी एक मोठी मोहीम राबवण्यात आली. कोणाचा माईक चालू आहे जरा बंद करा. माईक कोणाचा तरी चालू आहे. आणि या मोहिमेतून त्यांनी जवळपास मोठा टेम्पो भरून त्या ठिकाणच्या अनेक झाडांचं त्यांनी ते दोऱ्यांचे बंडल काढले. तिथला कचरा बाजूला काढला आणि पर्यावरणाचं खऱ्या अर्थानं रक्षण व्हावं या दृष्टिकोनातून झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देत खऱ्या अर्थानं एक मोठा उपक्रम त्यांनी सामील केला. याच्या संबंधातल्या बातम्या आपल्याला आपल्या ग्रुपवरती टाकण्यात आलेल्या आहेत. पिंपरी चिंचवड या कमिटीचंही मोठ्या प्रमाणात मी अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं सामाजिक जाणीव ठेवून त्यांनी केलेलं काम हे समाजाच्या दृष्टिकोनातून भलेही ते नगण्य वाटत असेल तर अनमोल असं ते काम होतं आणि खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा एक संदेश देण्याचं काम या उपक्रमांच्या माध्यमातून या जागतिक महामारीच्या संकटातही त्यांनी केलेलं आहे. या पिंपरी चिंचवड शाखेचं सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि विशेषतः अण्णा जोगदंड सरांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मी अभिनंदन करतो. अनेक उपक्रम आपल्या कार्यकर्त्याच्या वतीनं वेगळ्या वेगळ्या कार्यकर्त्याच्या वतीनं ते उपक्रम राबवलेले आहेत. त्याच पद्धतीनं आपल्याला गेल्याच आठवड्यामध्ये मला वाटतं गोडके सरांच्या वतीनं मानवी हक्क न्यायालय हे सत्र न्यायालय ऑलरेडी कायद्यात घोषित झालेलं आहे आणि या संबंधाची आपण कायदेशीर तरतूद किंवा कायदेशीर असणाऱ्या त्याच्या तरतुदी या संबंधाची माहिती गेल्या प्रशिक्षणामध्ये आपण पाहिलेली होती, प्रशिक्षणामध्ये ऐकली होती आणि त्या दृष्टिकोनामधून मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 या कायद्यामध्ये कलम 30 आणि कलम 31 याप्रमाणे कायद्याची केलेली तरतूद या तरतुदीची अंमलबजावणी 27 वर्ष झालं तरी होत नाही आणि ती अंमलबजावणी व्हावी या दृष्टिकोनातून माननीय घोडके साहेबांच्या नेतृत्वाखाली ॲडव्होकेट टोनपे साहेब आणि आपली संपूर्ण सातारा विभागाची कमिटी यांच्या वतीनं त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री आणि राज्यपालांना ते निवेदन देण्यात आलेलं आहे. आपल्या सर्व कार्यकर्त्यांची संस्थेच्या ध्येय उद्देशानं काम करण्याची तळमळ आणि खऱ्या अर्थानं समाजाला आपण समाजाचं काहीतरी देणं आहोत या दृष्टिकोनातून आपण करत असणारं काम हे अतिशय मोलाचं काम आहे. यस घोडके साहेब काय सांगायचे तुम्हाला त्याबद्दल? एक मिनिट सर, त्यात एक अजून एक मला महत्वाचं जरा सांगायचं आहे. कारण बार असोसिएशनचे अध्यक्ष जे पाटील साहेब आहेत त्यांच्या बरोबर आम्ही चर्चा केली आणि बार असोसिएशनच्या मार्फत सुद्धा ते न्यायालयाकडे ही मागणी आपली करणार आहेत की जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मानवी हक्क आयोग चालू करावा. बार असोसिएशनच्या मार्फत त्यांची आणखी ती वेगळी मागणी असणार आहे.
त्यावेळी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पण द्यायला पत्र द्यायला देणार आहोत. अतिशय त्यांनी तसं उत्तम. सांगितलं 1-2 दिवसात आम्ही वेळ काढून जाणार आहे तिकडे. अतिशय खूप 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 चांगलं आहे. खऱ्या अर्थानं कायद्याचं अंमलबजावणी करणारी जी कोर्ट ऑफिसर म्हणून वकिलांची जी मागणी असेल, ही मागणी खऱ्या अर्थानं न्यायालयीन दृष्टिकोनातून आणि सरकारवरती, प्रशासनावरती एक खऱ्या अर्थानं दबाव गट निर्माण करणं आणि त्याच्यातून कायद्याची अंमलबजावणी करणं, ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि वकील सारखी मंडळी जर याला मागणी करतील, तर मला वाटतं की मानवी हक्कांची मूल्ये त्याच ठिकाणी रुजली जातील आणि खऱ्या अर्थानं मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून अस्तित्वात आलेल्या कायद्याची आणि त्या कायदेशीर तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाला भाग पडलं जाईल आणि यासाठी अनेक संघटनाचं पाठबळ घेऊन, अनेक संघटनाला प्रोत्साहित करून या मागणी लावून धरणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि त्या पद्धतीने घोडके साहेबांनी माननीय कराड बार असोसिएशनच्या अध्यक्ष बार असोसिएशनचे यांच्या मार्फत ती मागणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे जात आहे. ते अतिशय चांगली गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं मला वाटतं एक वेगळा संदेश शासनापर्यंत पोहोचेल आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना भाग पाडलं जाईल. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्या सर्वांचा आहे. गाईज, आपण गेले अनेक आठवडे आपल्याला कल्पना आहे की मानवी हक्क संरक्षण जागृती या संस्थेच्या माध्यमातून आपण संस्थेचे ध्येय आणि उद्देश गेल्या आठवड्यात समजून घेत होतो. आणि हे समजून घेत असतानाच आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून वेगळे वेगळे उपक्रम आपल्या संस्थेच्या त्या ध्येय उद्देशानुसार राबवले जात आहेत, त्या ध्येय उद्देशानुसार केले जात आहेत. ही बाब अतिशय आनंदाची आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना ऊर्जा देणारी आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणूनच आपण पुन्हा एकदा आपण आपल्या संस्थेचे जे पुढचे राहिलेले ध्येय उद्देश आहेत हे एकदा थोडीशी उजळणी करूयात आणि त्या दृष्टिकोनातून आपण पुन्हा आपल्याला काम करता येईल का, आपण आपलं समाजात योगदान कसं द्यायचंय या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत राहूयात. काहीच आपण मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून काम करत असताना, या ध्येय उद्देशाकडे जात असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा मानवी हक्क कायदा समजून घेत असताना आपल्याला कल्पना आहे की भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 12 ते 35 या दरम्यानचे दिलेले मूलभूत हक्क आणि या हक्काच्या दृष्टिकोनातून केलेल्या कायदेशीर तरतुदी याबाबतची आपण माहिती पाहिलेली होती. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या संविधानाची जी संविधान जे आपलं आहे हे संविधान हे समाजवादाकडे झुकलेलं आपल्याला संविधान दिसतं. आपल्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष असं संविधान दिसतं. तर म्हणजे समाजवाद म्हणजे नेमका काय, कशाला म्हणायचं समाजवाद? हा समाजवादाची व्याख्या आपण ज्यावेळेस बघत असताना आज जी समाजामध्ये चाललेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत किंवा समाजामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्याला घडताना दिसत आहेत, तर त्या अर्थानं आपल्याला समाजवाद समजून घेणं मला वाटतं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि म्हणून समाजवादाची व्याख्या ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस समाजवादाचे उद्दिष्ट स्वीकारून आर्थिक विषमता व शोषण नष्ट करण्याचे तत्व आपण मान्य केलेलं आहे. हे आपण ज्यावेळेस आपलं संविधानाची तरतुदी पाहत होतो त्यावेळेस आपण शिकलेलो आहोत, त्यावेळेस मी तुम्हाला त्याबद्दलची माहिती सांगितलेली आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी खऱ्या अर्थाने मिटवावी, दुर्लभ घटकांना सक्षम असं संरक्षण द्यावं आणि त्याचे उद्दिष्ट समाजवादातून स्पष्ट होतात. यालाच खऱ्या अर्थानं समाजवादाचं महत्व आपण त्या ठिकाणी समजून घेतो. आता या समजत असताना समाजवादाच्या दृष्टिकोनातून देत असताना खरोखरच आज समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत ही जी दरी कंटिन्यू वाढत दिसतोय, तो आलेख आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय, तो आलेख कमी होताना दिसत नाही. आज आपल्याला वर्तमानपत्रातून बातम्या दिसतात की अंबानी आता जगामधले 1 नंबरच्या पोस्टवरती गेले, 2 नंबरच्या ह्याच्यावरती गेले, 3 नंबरच्या ह्याच्यावरती गेलेले. अनेक उद्योगपतीच्या संपत्तीमध्ये कशा पद्धतीने वाढ होत आहे, कशा पद्धतीने त्यांचं हे वाढतंय. दुसरीकडे मात्र आपल्याला तास भाग अनेक जण रोडवरती कुपोषणी मेलेले आहेत, उपासमारीने मेलेले आहेत, हेही चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. म्हणजे गरीब आणि श्रीमंत याच्यातली वाढती दरी ही आपल्याला समाजवादातून कमी करणं अपेक्षित होतं, हेच आपल्याला घटनेला अभिप्रेत होतं. मात्र आता आपल्याला समाजामध्ये तसं होताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला हे सगळं करत असताना आणखी आपल्याकडं एक महत्वाची गोष्ट आपल्याला समाजामध्ये दैनंदिन घडताना दिसते, ती म्हणजे एक तर आपल्याला समाजामध्ये धर्मनिरपेक्ष आपलं गणराज्य असलं तरी मात्र आपल्याकडं आता हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा हिंदू राष्ट्राच्या भूमिका मांडून खऱ्या अर्थानं लोकांना सामाजिक एकता आणि एक समानता
कशी बिघडेल, बंधुभाव समाजातला कसा नष्ट होईल, याचाच भाग नेहमी आपल्याला समाजामध्ये घडताना दिसतोय. काही घटकांकडनं हे होताना दिसतंय. आणि म्हणून आपल्याला धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमकं काय आहे, हे आपल्याला समजून घेणं मला वाटतं, की खऱ्या अर्थानं गरजेचं पडेल. धर्मनिरपेक्ष आपल्याला संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष सांगताना संविधानामध्ये असं सांगितलंय, की संविधानाने धर्मनिरपेक्ष तत्व स्वीकारले असलं, तरी त्यानुसार कोणत्याही विशिष्ट धर्माला राज्याचा धर्म म्हणून मान्यता देण्यात आलेली नाही. हे संविधानाचं पहिलं प्रिन्सिपल आहे. आणि मग देशाच्या कारभारात कोणताही धर्म, संप्रदाय यांचा हस्तक्षेप नसावा हे संविधानाने स्पष्ट केलेलं असलं, तरीही मात्र आपल्याकडं आता आम्ही हिंदू राष्ट्र बनवणार, आम्ही असं काहीतरी करणार, अशा पद्धतीने हे करून अल्पसंख्याकाच्या दृष्टिकोनातून सामाजिक एकता कशी बिघडवेल या दृष्टिकोनातून अनेक ठिकाणी वेगळी वेगळी वक्तव्य करत असताना आज आपल्याला टीव्ही चॅनलच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून होत असणारं वार्तांकन हे बघता आपल्याला धर्मनिरपेक्षतेचं खरोखरच विसर पडलाय की काय, अशी परिस्थिती आज आपल्यावरती उद्भवताना दिसत आहे. मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून आपण काम करत असताना मला असं वाटतं, खऱ्या अर्थानं सर्वच घटकांना न्याय मिळणं अपेक्षित आहे. आज म्हणूनच आपल्याकडे कल्पना आहे, आरक्षणाच्या मुद्द्यावरनं प्रत्येक जण आता आपल्याला वाद घालताना दिसतोय. प्रत्येक जण आपला हक्क मागताना दिसतोय. वाद नाही, तो हक्काचं मागतोय. आणि प्रत्येक घटकाला असं वाटतं, की मलाही माझ्या समाजाच्या मुख्य प्रवाहात मला आलं पाहिजे. मला मला माझ्या आर्थिक परिस्थितीमुळं मी समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकलो नाही पाहिजे, ही प्रत्येकाची भावना या ठिकाणची झालेली दिसते आपल्याला. आणि म्हणून समाज न्यायाचं तत्व अवलंबत असताना आपल्याला नेमका न्याय म्हणजे काय हे समजून घेणं मला वाटतं खऱ्या अर्थानं गरजेचं पडेल. जर न्याय म्हणजे काय हे जर आपण समजून घेतलं, तर मला वाटतं की आपण आज जी समाजामध्ये सगळी चाललेली प्रक्रिया दिसते ह्याला समजून घेताना आणि त्याचं आज समाजातलं जे प्रतिबिंब आपण पाहत आहोत याला आपली भूमिका आणि मत ठरवत असताना मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपण त्याच्याकडे डोळसपणे पाहूया. आणि म्हणून मग न्यायाची मागणी करत असताना कुठंतरी समाजाची एकता आणि एकत्रता खंडित होता कामा नये, हे आपल्या सर्व नागरिकांचं कर्तव्य आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की एक आपल्या नागरिकांचं कर्तव्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्राची एकता, एकत्मता आणि बंधुभाव हा सर्वोच्च आहे. आणि हे प्रत्येकाचं हे राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मात्र आता आपला हक्क मागत असताना आपण दुसऱ्या समाजाला कुठंतरी कमी लेखतो आहोत, दुसऱ्या समाजाचं काहीतरी वेगळं भूमिका मांडत आहोत आणि यामुळं समाजातली दुरी वाढताना आपल्याला दिसत आहे. ही वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून न्याय म्हणजे काय हे आपण समजून घेतलं तर मला असं वाटतं, विषमता दूर करून प्रत्येक व्यक्तीला विकासाची समान संधी देणे म्हणजे न्याय प्रस्थापित करणे होय, हेच याला म्हटलं पाहिजे खऱ्या अर्थानं. आणि म्हणून सामाजिक न्याय म्हणजे जात, धर्म, वंश, लिंग आणि सामाजिक स्थान यावर आधारित भेदाभेद न करता प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान मानणे व सत्ता आणि मान्यता आणि सहसाधनामधील तिचा रास्त वाटा तिला प्राप्त करून देणे, अशा प्रकारच्या सामाजिक न्यायावर आधारलेल्या समाजाची निर्मिती करणे हे संविधानाचे उद्दिष्ट आहे. मात्र आपल्याकडं आज मराठा आरक्षणाच्या निमित्तानं मागासवर्गीय आरक्षण कसं चुकीचं आहे आणि त्यांना कसं त्यांनी कसा फायदा उचललाय या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करताना आपल्याला दिसतंय. मग आम्हाला आरक्षण मिळत नाही तर त्यांचं आरक्षण काढा, त्यांचं आरक्षण काढलं नाही तर आमचं आरक्षण द्या, अशा पद्धतीच्या भूमिका जेव्हा मांडल्या दिसतात. आणि या भूमिकेतून मला असं वाटतं की आपण विषमता दूर करून व्यक्तीला विकासाची समान संधी देणे या न्यायालाच आपण दूर करत आहोत. या न्यायापासून आपण दूर पळत आहोत का ही समजून घेणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. इथला कुठलाच घटक, कुठलाच समाज एकमेकाच्या विरोधात नाही. कारण खऱ्या अर्थानं आपल्या भारताची विविध भाषा असेल, विविध प्रांत असतील, विविध बोलीभाषा असतील, विविध चालीरीती परंपरा असतील, मात्र या सगळं जरी असलं तरी भारताची एकता आणि एकत्मता खऱ्या अर्थानं जगाला हेवा वाटावा अशा स्वरूपाची आहे. मात्र काही घटक, राजकारणी मंडळी आपलं राजकीय वोट बँक तयार करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठ्या पद्धतीनं एक समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न
घडवला जातोय ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारून चालता येत नाही. आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची भूमिका समजून घेणं मला वाटतं खरं या ठिकाणी महत्वाचं ठरेल. आपण ज्यावेळेस स्वातंत्र्याची भूमिका समजून घेतोय तेव्हा भारतीय संविधानाने नागरिकांना विविध प्रकारची स्वातंत्र्य दिलेली आहेत. नागरिक म्हणून आपण ज्यावेळेस आपली भूमिका मांडताना आपल्याला स्वातंत्र्य मानतोय किंवा नागरिक म्हणून आम्ही आझाद झालेलो आम्ही भारतीय स्वातंत्र्याचे नागरिक आहोत. आणि हे नागरिकत्व देत असताना किंवा हे नागरिकांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य जे दिलेलं आहे हे स्वातंत्र्य समजून घेत असताना मला वाटतं भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटना उभारण्याचे स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य, त्याचबरोबर ती संचार स्वातंत्र्य, वास्तव स्वातंत्र्य यासारख्या स्वातंत्र्याची हमी आपल्याला या स्वातंत्र्यामुळेच मिळालेली आहे हे विसरून चालता कामा नये. पण अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरी असलं तरी काही घटकांच्याकडनं या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला घटनेच्या बाबतीच्या घटना मोठ्या प्रमाणावर राजसत्तेकडनं व्यक्त केल्या जात आहेत. म्हणजे सरकारच्या धोरणा नीतीविषयी जर तुम्ही विरोधी टीका केली तर तुम्ही कुठलं तरी एक मोठं काहीतरी कृत्य केलेलं आहे आणि त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन आणण्याचा प्रकार, शासनाकडनं त्याच्यावरती बंधनं घालण्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. आणि म्हणूनच मग सर्वोच्च न्यायालयाने मागे आपल्याला कल्पना असेल सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस मला वाटतं की केरळ राज्याच्या निवडणुका चालू होत्या आणि केरळ राज्याच्या निवडणुकी चालू झाल्यानंतर केरळ राज्याच्या या कोविडच्या संकटामध्ये होत असणाऱ्या निवडणुका आणि त्या कोविडच्या संपूर्ण नियमांचं होत असणारं उल्लंघन या संबंधाने जी याचिका मद्रास हायकोर्टामध्ये दाखल झालेली होती, या मद्रास हायकोर्टामध्ये दाखल झालेल्या याचिकेमध्ये मद्रास हायकोर्टाचे सर्व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी आयोगावरती तासोरे ओढत असताना आयोगाला असा प्रश्न विचारला होता की कोविडचे नियमांचं उल्लंघन करून जी काही सगळी प्रक्रिया राबवली जाते तर आयोगावरती मनुष्यवधाचे गुन्हे नोंद करावेत का, गुन्हे नोंद का करू नयेत अशी विचारणा ज्यावेळेस करण्यात आली त्याचं सगळ्या मीडियानी वार्तांकन केलं. आणि मग जो निवडणूक आयोग आहे हा सुप्रीम कोर्टात गेला आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाने ही भूमिका घेतली की मीडियाला कोर्टामध्ये होत असणारी जी काही खुली सुनावणी आहे या सुनावणीमध्ये कोर्टामध्ये न्यायालयाने केलेली टिप्पण्या किंवा न्यायालयाने केलेलं मत व्यक्त, न्यायालयाने केलेल्या ज्या त्यावेळेचं मत हे त्याचं रिपोर्टिंग करण्यापासून मीडियाला थांबवण्यात यावं अशा पद्धतीची रिट पिटिशन सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलं. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे त्या ठिकाणी त्या पिटिशन फेटाळत सांगितलं की हे कोर्टात होत असणारं वार्तांकन करण्यासाठी मीडियाला आम्ही रोखू शकत नाही, आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणू शकत नाहीत. हे ज्यावेळेस सुनावलं गेलं तर खऱ्या अर्थानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं किती महत्व आहे हे आपल्याला या लोकशाहीतून स्पष्ट होतं. न्यायालयाने याच्या संबंधाने आपल्याला वेळोवेळी केलेल्या निर्णयातून आपल्याला पाहायला मिळतं. मात्र दुसरीकडं आपल्याला हेही दिसतं की सरकारकडं केवळ आम्हाला आरोग्याच्या सुविधा मिळाल्या नाहीत, मला ऑक्सिजनचा बेड मिळाला नाही म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून एका इस्मानी केलेली टिप्पणी या टिप्पणीवरती उत्तर प्रदेशमध्ये गुन्हा नोंद होतो आणि त्याच्यावरती सांगितलं तर सरकारची तुम्ही बदनामी करत आहात, सरकार विरोधी करत आहात, सरकारची तुम्ही बदनामी करतात म्हणून गुन्हा नोंद केला आणि मग उच्च न्यायालयाला तो गुन्हा रद्द करावा लागला. म्हणजे एकीकडं अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पण गळचिपी केली जाते हेही वास्तव आहे. दुसरीकडे मात्र न्यायालय हे अभिव्यक्ती कसं राहील यासाठी आपल्याला प्रयत्न करताना दिसत आहे. हे मानवी हक्काच्या संबंधानं ज्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टी पाहत आहोत तर माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठीचे हे सर्व घटक एकमेकाशी पूरक आहेत आणि म्हणून याचा एका घटकाचा जर उल्लंघन झालं तर त्याचा परिणाम हा आपोआपच दुसऱ्या हक्कांवरती होतो आणि मग कदाचित एका हक्काची पायमल्ली झाली तर डेफिनेट दुसऱ्या हक्कांवरती त्याचा परिणाम होऊन त्याचीही पायमल्ली होते. मात्र दुसरीकडं एका हक्कांच्या ह्याच्यामध्ये ही झालं वृद्धी झाली तर आपोआपच त्याचा सकारात्मक परिणाम दुसऱ्या हक्कांवरती पण पडतो. हे म्हणूनच आपल्याला समता, बंधुत्व ही जी आपली त्रिसूत्रे आहे संविधानाची हे समजून घेणं मला वाटतं खऱ्या अर्थानं आपलं गरजेचं आहे. आणि हे समजून घेत असताना आपल्याला समता म्हणजे नेमकं काय, कशाला म्हणायचं समानता,
समानता कशामध्ये समानता पाहिजे? तर संविधानाला अपेक्षित असणारी समानता म्हणजे काय? तर भारतीय संविधानाने समानतेचे मूल्य स्वीकारले आहे. धर्म, जात, लिंग, वंश, जन्मस्थान यासारख्या आधारे राज्याला व्यक्तीमध्ये भेद करता येत नाही. त्याचबरोबर ती सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या दुर्बल घटकांसाठी किंवा समाजामध्ये विशेष तरतूद करून त्यांना संविधानानं विशेष तरतूद करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहावर आणण्यासाठी संविधानामध्ये तरतूद केलेल्या आपल्याला या दिसून येतात. आणि समान म्हणूनच या ठिकाणी म्हटलेलं आहे, समानता आणायची असेल तर भारतीय संविधानाने जे स्वीकारलेलं जे तत्व आहे, धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान यासारख्या गोष्टीपासून कुणाची भेदाभेद न करता खऱ्या अर्थानं सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या दुर्लभ समाज घटकांसाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार संविधानाने शासनाला दिलेला आहे. आणि म्हणूनच आज जे हे सगळी लढाई आपण पाहत आहोत ना, की मला मराठा आरक्षण पाहिजे, पदोन्नतीचं आरक्षण पाहिजे, आता जे ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलेलं आहे, या आरक्षणाचा जो मुद्दा आहे हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये जे अडकलेलं आपल्याला दिसतंय, दोन्ही एकमेकाकडे बोट दाखवली जातात. केंद्रातलं म्हणतं राज्याचं उत्तरदायित्व आहे, राज्याचं म्हणतं केंद्राचं उत्तरदायित्व आहे, आणि समाज याच्यासाठी आंदोलन करत आहे. ह्या दोन्ही बाबी आपल्याला समजून घेतल्या तर मला असं वाटतं की आपण या सगळ्या गोष्टीला सध्या समाजात काय चाललेलं आहे या संबंधाची भूमिका घ्यायला आपण सर्वजण सक्षम होऊया. आणि म्हणून आपल्याला या दृष्टिकोनातून मी सांगण्याचा हा प्रयत्न करत आहे. गाईज, आपल्याला जॉईंट होण्यासाठी या मीटिंगच्या संबंधाने जॉईंट होत असताना बराचसा वेळ जातो आणि मग जॉईंट होताना वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला थोडासा वेळ मिळतो, कारण हे झूमला अर्धा तासाचाच टायमिंग आहे. कदाचित ही लिंक 1 मिनिटामध्ये बंद पडेल, पण पुन्हा लगेच त्याच लिंक मध्ये सर्वांनी जॉईन व्हावं ही मी सर्वांना विनंती करतोय. याबाबत आपल्याला काय मत मांडायचं का कोणाला? येस, दत्तात्रय चव्हाण. गोडके साहेब, आपल्याला काय मत मांडायचंय का? आवाज येते, आवाज. आवाज तुमचा बंद आहे, आवाज. गोडके साहेब, तुमचा आवाज बंद आहे. ठीक आहे, आपण गोडके साहेब तुमच्याकडे परत मी एकदा येतोय. परत सर्वांना विनंती करतोय की जर मधीच ही लिंक बंद पडली तर पुन्हा त्याच लिंक मध्ये जॉईन व्हा. आपण राहिलेल्या आपल्या या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला आपल्या संस्थेच्या ध्येय उद्देशाकडे जायचंय. पण ही सुरुवात करत असताना मी संविधानाची जी मूल्य आहेत, समानता, धर्मनिरपेक्षता या दृष्टिकोनातून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सांगण्याचा उद्देश एवढा होता की सध्या समाजामध्ये ज्या गोष्टी चालू आहेत हे जर पाहता परत एकदा आपल्याला हे उजळणी होणं आवश्यक होतं, म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं सांगितलेलं आहे. जर ही लिंक मध्येच बंद पडली तर पुन्हा सर्वांनी याच लिंक मध्ये जॉईन व्हावं. खऱ्या अर्थानं आपण पुढच्या पाहत असताना समाजामध्ये आपण नेहमीच म्हटलं जातं की संविधानाने बंधुता ही आपल्याला तत्व स्वीकारलेलं आहे. मग नेमकी बंधुता म्हणजे काय? तर बंधुता म्हणजे कोणताही भेदाभेद न करता सर्व लोकांविषयी आदर आणि प्रेमाची भावना असणे, भारतीय नागरिकांना एकोप्याने राहावे, परस्परावरती विश्वास ठेवावा व देशाची